आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे चेन स्नॅचर्सना पकडण्यात वाशी पोलिसांना यश। दीपावलीचा सण सर्वत्र उत्साहात व आनंदात संपूर्ण देशात साजरा होत आहे। दिवाळी म्हणजे उल्हास आणि आनंदाने अवघा आसमंत प्रकाशमान करणारा उत्सव। त्यामुळे दिवाळीचा सण सारे जण साजरा करतात। दिवाळी निमित्त अनेक ठिकाणी दिवाळी पहाट या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजनही केले जाते। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी पनवेलचे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, शेतकरी कामगार पक्ष तालुका चिटणीस नारायण घरत, नगरसेवक सुनील बहिरा, अजय कांडपिळे, रमेश गुडेकर, माजी नगरसेवक वजूबाई सादराणी, माजी महिला आघाडी अध्यक्षा माधुरी गोसावी, नगरसेविका सुलोचना कल्याणकर आदी मान्यवरांसह संगीतप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी गायक व संगीतकार मंदार भिडे यांच्या वाद्यवृंदाने सुमधुर गाणी सादर केली व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। ही आहेत दिवाळी पहाट या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे। मंगळवारी पनवेल नगरपालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली। या सभेत एकूण 20 प्रस्ताव मांडण्यात आले। यापैकी 19 प्रस्तावांना पनवेल नगरपालिकेच्या या सभेत मंजुरी मिळाली आहे। या प्रस्तावांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन निर्मितीचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून लवकरच पनवेलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन निर्मिती होणार आहे। त्यामुळे आंबेडकर अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। मंगळवारी पनवेल नगर परिषदेची सर्वसाधारण शेष सभा नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। नगरपालिकेच्या या सर्वसाधारण शेष सभेमध्ये एकूण 20 प्रस्ताव मांडण्यात आले। त्यातील 19 प्रस्तावांना नगरपालिकेने मंजूर केले व एक प्रस्ताव तहकूब केला। या प्रस्तावामध्ये बाबासाहेब आंबेडकर भवनाचा मुद्दा चर्चेत आला। सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या सहमतीने आंबेडकर भवनाच्या निर्मितीला मंजुरी मिळाली। त्यामुळे दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आंबेडकर अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। अनेक वर्षापासून आमदार विवेक पाटील व माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे नेते आंबेडकर भवन निर्माण व्हावे यासाठी प्रयत्नशील होते। मात्र आता लवकरच आंबेडकर भवन निर्माण होणार असल्याने अनेक वर्षापासून रखडलेला प्रश्न मार्गी लागला आहे। या प्रस्तावाविषयी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी अधिक माहिती दिली। वास्तविक गेल्या महिन्यातच आंबेडकर भवन बांधण्याच्या प्रस्तावाला आम्ही मंजुरी मिळवली होती। गेली 5 वर्ष हा रखडलेला विषय होता
आणि आंबेडकर प्रेमी बांधव याच्यामध्ये सर्व जे आहे ते हा प्रलंबित विषय आम्ही मार्गी लावला. मग तो UD डिपार्टमेंटकडून परवानगी असेल, टाउन प्लॅनिंग सेक्शनकडून परवानगी असेल आणि MJP कडून देखील त्या परवानग्या रिसर घेऊन मी जवळजवळ 2 महिन्यामध्ये परवानग्या घेतल्या. गेल्या मीटिंगमध्ये याला निविदा काढण्यासाठी मंजुरी दिली आणि नुसती मंजुरी दिली नव्हती तर लोकांमध्ये एक संभ्रम तयार झाला होता की फक्त हे फास्ट आहे का काय, निवडणुकीच्या तोंडावर फक्त मंजुरी देणार काय. तर आजच्या मीटिंगमध्ये जवळजवळ 1,30,00,000च्या कामाला त्याला मंजुरी देखील मी म्हणून वर्क ऑर्डर देण्याचे आम्ही प्रयत्न केलेले आहेत. निश्चितच हा पनवेल शहराच्या दृष्टीने पुढील 1.5 वर्षामध्ये एक चांगला आंबेडकर भवन हा आपल्याला चित्र इथे दिसून येईल. जवळजवळ त्याच्यामध्ये 50% म्हणजे जी मंजुरी आम्हाला टाउन प्लॅनिंग दिलेली आहे, शासनाने दिलेली आहे, त्याच्यामध्ये 50% हा गार्डन प्लॉट म्हणून आपण आरक्षित ठेवले. त्याच्यामध्ये गार्डन डेव्हलप होणार आहे आणि 50% याच्यावर हे बांधकाम होणार आहे. त्याच्यामध्ये ग्राउंड फ्लोअरला पार्किंग असेल, काही आंबेडकर भवन असेल, व्हिजिटर्स लोकांना तिथं केलेल्या. फर्स्ट फ्लोअरला मोठा हॉल आहे तिथे आणि सेकंड फ्लोअरला पुन्हा त्याच्यामध्ये 2 रूम म्हणजे लायब्ररी वगैरे ज्याला म्हणेल की आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जे चरित्र लिहिलेलं आहे त्याच्यावर जी पुस्तकं आहेत त्यांचं तिथे एक चांगलं राष्ट्रीय पुरुषांचं एक चांगलं लायब्ररी तिथे असेल. बातम्या अजूनही आहेत परंतु एका अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा आज तक. ही दीपावली सर्वांना सुख समृद्धीची भरभराटीची जावो अशा शुभेच्छा मी माझ्या वतीनं, शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं, माझ्या कुटुंबियांच्या वतीनं आपणास देत आहे. या दीपावलीच्या निमित्तानं निश्चितच ही दीपावली आपल्या सर्वांना आनंददायी, सुखदायी, समृद्धदायी आणि दीर्घायुष्य आरोग्यदायी जावो अशीच प्रार्थना परमेश्वर चरणी करतो. या विभागातील सर्व जनतेच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वाचे असणाऱ्या सर्व प्रश्नांवर आपले एक चांगलं जाण येवो आणि हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं साऱ्यांचं आम्हाला सहकार्य मिळावं अशी देखील परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. कर्नाळा आज तक बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. सध्या महाराष्ट्रात लहान मुलांमध्ये कुपोषण ही गंभीर समस्या बनत चालली आहे. कुपोषणाने अनेक बालके मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे कुपोषणावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने कुपोषण मुक्त अभियान राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पनवेल येथेही राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या निमित्त एका तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन पनवेल पंचायत समिती सभागृहात करण्यात आले होते. लहान मुलांमध्ये कुपोषण ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात कुपोषण मुक्त अभियान राबविण्यात येत आहे. शासनाच्या या प्रयत्नामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये 71% कुपोषित मुलांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे यावर्षी महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कुपोषण मुक्त अभियान चालविण्यात येणार आहे. या अंतर्गत मंगळवारी राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त अभियान पनवेल व रायगड जिल्ह्यात राबविण्यात आले आहे. या अभियानाची सुरुवात पनवेल तालुक्यातून करण्यात आली. राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त ग्राम अभियानातर्फे तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन पनवेल पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. या तालुकास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष जे म्हात्रे, पनवेल पंचायत समिती सभापती प्रकाश जेतेकर, माजी उपसभापती सुभाष पाटील, देविदास पाटील, अंगणवाडीचे शिक्षक व ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवरांसह पंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेत कुपोषण मुक्त अभियानाच्या माध्यमातून कशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्यात काम केले जाईल याची माहिती चित्रफिती मार्फत दाखविण्यात आली व कुपोषित मुले व माता यांच्यावर कशा प्रकारे उपचार करावे याची माहिती देण्यात आली. या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी उपस्थित ग्रामसेवक व अंगणवाडीच्या शिक्षकांना मार्गदर्शन केले व या अभियानाद्वारे पनवेल तालुका कुपोषण मुक्त करण्याचा निर्धार आमदार विवेक पाटील यांनी केला. हा कार्यक्रम आपला आहे आणि आपण ती करण्याची जबाबदारी स्वतःहून घेत आहोत. शासनाने ही योजना आणली म्हणून आपली करणं बंधनकारक आपल्यावर आहे ही भावना ह्या कार्यक्रमामध्ये ठेवू नका. साने गुरुजींनी ज्या कवितेतनं जो धर्म सांगितलाय, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, ही कविता आपण डोळ्यासमोर ठेवली आणि ह्या कार्यक्रमाकडे जर बघितलं आपण तर हा कार्यक्रम राज्यात नव्हे तर देशात आपला तालुका पहिला आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास. आणि त्या दृष्टिकोनातनं माझी आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती आहे की कार्यक्रमाची सर्व माहिती घ्या आणि हा कार्यक्रम आपल्याला एक मिशन चळवळ म्हणून आपण राबवूया.
मुंबईच्या जवळ असणारा हा आपला तालुका आणि ह्या तालुक्यातल्या ग्रामीण भागात अजूनही मुलं कुपोषित आहेत हे तुम्हा आम्हाला निश्चितच अपमानास्पद आहे असं मला वाटतं। मग हे अपमान पुसून आपल्याला काढायचं। आपण शासनावर मेहरबानी करण्यासाठी हा कार्यक्रम राबवत नाही आहोत। हा कार्यक्रम त्या गरिबांवर ज्यांची मुलं कुपोषित आहेत त्यांच्यावर मेहरबानी करण्यासाठी नाही आहोत, तर ह्या तालुक्याचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आपण हा कार्यक्रम राबवत आहोत। ही भूमिका आपण ह्या ठिकाणी ठेवली पाहिजे। दीपावलीचा उत्सव हा पौराणिक काळापासून सुरू आहे। त्या काळानुरूप दीपावली साजरी करण्याच्या प्रथा आहेत। पुराण काळात भगवान विष्णू व लक्ष्मी यांचा विवाह झाला तो दिवस सर्वत्र दिवे लावून साजरा करण्यात आला, ती दीपावली। व कलियुगात श्री साईबाबांनी दीपावलीचा खरा अर्थ पुन्हा एकदा भक्तांना समजावून सांगितला आणि तेव्हापासून दीपावली हा आध्यात्मिक आनंद प्राप्त करण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो। पनवेल येथील श्री साईबाबा मंदिरात ही दीपावली दीपोत्सवाने साजरी करण्यात आली। अनेक साई भक्तांनी पणती व वात घरून आणली, तर तेल मंदिरातून देण्यात येत होते। हे तेल सुद्धा साई भक्तांनी खरेदी करून उपलब्ध केले होते। यावेळी श्री साईबाबांच्या मूर्तीची श्री साई नारायण बाबा यांनी पूजा व आरती केल्यानंतर उपस्थित भक्तांना श्री साई नारायण बाबा यांनी साईबाबांच्या कथा सांगितल्या। त्यांचा उपदेश सांगत मराठीतून सर्व भक्तांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। नेहमी हरे बोला, हरे बोलायला कोणत्याही प्रकारचा ठीक आहे ना पाठिंबा, कोणत्याही प्रकारचा चिंता करू नका, ठीक आहे ना, कोणत्याही प्रकारचा चिंता करू नका, बाबा तुमच्या बरोबर आहे। सर्व काही बाबांवर सोडून द्या। नेहमी सत्संग करा आणि बाबाची खूप 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 भक्ती करा। बाबा सर्व ठिकाणी आहे, मला समजते सर्व ठिकाणी आहे। मला असं वाटते की पनवेलमध्ये अधिक जागृत राहून सर्वांचे अधिक कल्याण करूया। पनवेल येथील श्री साई मंदिरात साईबाबांचं वास्तव्य असल्याने आपण कायम इथेच वास्तव्य करणार आणि मराठी भाषेतून साई चरित्रातील कथा सांगणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। 3 तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या कार्यक्रमात श्री साई नारायण बाबा यांनी विविध भजने सादर करीत आपले अनुभव कथन करीत सर्व साई भक्तांना आशीर्वाद दिले। ही आहेत या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे। मानव एक भक्ति करनाता, जाति पात कुल धर्म बढ़ाए, बातम्या अजूनही आहेत, परंतु एका अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा आजतक। कर्नाळा नागरी सहकारी बँक कर्नाळा आजतक बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत। नवी मुंबई शहरात चेन स्नॅचिंग सारख्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत। रस्त्यातून चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील चैन, मंगळसूत्र खेचून मोटरसायकलवरून पसार होणे यासारख्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे। मात्र वाशी येथे जागृत नागरिकांच्या सतर्कतेमुळे 2 चेन स्नॅचर्सना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे। वाशी पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून ताब्यात घेतले आहे। या आरोपीने एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन चोरली होती। मात्र या आरोपींना पकडण्यात जागरूक नागरिकांनी मोठे सहकार्य केले। हा आरोपी दारूच्या नशेत असल्यामुळे त्याला पळून जाता आले नाही। सुनीता दुधाणे नामक 61 वर्षीय महिलेने वेळीच आरडाओरडा केल्याने आरोपीला पकडणे सोपे झाले। आरोपीला पकडल्यानंतर नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये फोन करून याबाबत माहिती दिली व आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलिसांनी आरोपीचा अधिक तपास केल्यानंतर आणखी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे।
तसेच आणखी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात अजूनही आला नसून पोलीस त्याचा तपास करीत आहेत। पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आबिद अली हुसेन व बाबूराम पाल आहे व फरार आरोपी प्रफुल्ल हरी गायकवाडचा शोध पोलीस अजून घेत आहेत। पकडण्यात आलेल्या आरोपींविषयी पोलीस अधिकारी रमेश मोरे यांनी अधिक माहिती दिली। 20 तारीख को एक महिला जो दुधानी नाम मैडम अपने घर की तरफ जा रही थी, सेक्टर 16 के यहाँ पर मोटरसाइकिल से जो 3 युवक आए थे, उसमें से 2 युवक मोटरसाइकिल की तरफ रुके थे और एक जो प्रमुख युवक जो आरोपी है उसने पैदल आते आते मोबाइल पे बात करने की एक ऐसी जताया और वैसे ही इसमें उसने एक महिला जो कंप्लेंट है उनके गले की चेन उसने जबरन चुरा ली। सर, ये तीनों युवक कहाँ का रहने वाले और अब तक कितने चोरी की घटनाओं को अंजाम दिया, यानी लूटपाट की घटनाओं को कितना अंजाम दिया होगा कम से कम? ये सेक्टर 1 कोपर खैराने के रहवासी है और उनके यहाँ हिसाब से अभी तो हमने एक चेन स्नैचिंग की जो है वो केस उन्होंने कबूल कर ली है और आगे देख रहे हैं उनके और कोई केस में उनका हाथ है। दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर धनोत्रयोदशीच्या दिवशी पॉलिडाइन पेंट्स अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी खालापूर व रायगड श्रमिक एकता संघामध्ये वेतनवाढीचा करार करण्यात आला। या वेतनवाढीच्या करारानुसार 3200 रुपये अशी भरघोस वेतनवाढ कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे। दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर धनत्रयोदशीच्या दिवशी पॅलाडाइन पेंट्स अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी खालापूर व रायगड श्रमिक एकता संघामध्ये वेतनवाढीचा करार करण्यात आला। या वेतनवाढीच्या करारानुसार 3200 रुपये अशी भरघोस वेतनवाढ कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करण्यात आली। याबरोबर कंपनीतील कर्मचाऱ्यांना कौटुंबिक मेडिकल इन्शुरन्स सुविधा, सेफ्टी शूज, कॅन्टीन आदी सुविधाही कंपनी प्रशासनाने कामगारांना देण्याचे मान्य केले आहे। या करारनाम्यावर रायगड श्रमिक एकता संघाचे अध्यक्ष आमदार विवेक पाटील, कंपनीचे मालक प्रकाश नाडकर्णी, एमडी सुब्रमण्यम यांनी स्वाक्षरी केली व करारपत्र पूर्ण केले। या प्रसंगी रायगड श्रमिक एकता संघाचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, सरचिटणीस प्रकाश म्हात्रे, एडी पाटील, अरविंद कासले आदी मान्यवरांसह कामगार प्रतिनिधी उपस्थित होते। या वेतन कराराविषयी अरविंद कासले यांनी अधिक माहिती दिली। तसेच यावेळी उपस्थित कामगारांनी वेतनवाढ करारासाठी प्रयत्न करणाऱ्या रायगड श्रमिक एकता संघाचे आभार मानले। त्याच्यामध्ये संघटनेतर्फे माननीय आमदार श्री विवेक पाटील, उपाध्यक्ष श्री एडी पाटील, श्री सुभाष देशपांडे, अरविंद कासले, सरचिटणीस श्री प्रकाश म्हात्रे यांनी खूप मेहनत घेतली। तसेच व्यवस्थापनातर्फे संचालक श्री प्रसाद साहेब नाडकर्णी, श्री सुब्रमण्यम साहेब, श्री राव साहेब व श्री झाटे साहेब यांनी अतिशय मेहनत घेऊन जो करार केलेला आहे हा एकदम व्यवस्थित झालेला आहे। आमच्यातर्फे सगळ्या कामगारांच्या वतीने कंपनीस खूप खूप सारे शुभेच्छा। कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायची असेल किंवा जाहिरातींच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com। पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। DAV पब्लिक स्कूल